पूर्णतः महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात महागाई व बेरोजगारी हा प्रश्न निर्माण झाला आहे। या वर्षाला शेतीचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, परंतु सरकार जागे होत नसल्याचे चित्र या महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे। त्यातच काँग्रेस पक्षातर्फे महागाई, बेरोजगारी, शेतकरी विरोधी नागपूर अधिवेशनामध्ये हल्लाबोल मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चामध्ये महाराष्ट्रातून सर्व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपुरात सहभागी झालेले आहेत। त्यामध्ये धामणगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात धामणगाव रेल्वे, नांदगाव खंडेश्वर आणि चांदूर रेल्वे येथून हजारोंच्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन 11 डिसेंबर 2023 रोजी मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या सरकारने निवडणुकांमध्ये दिलेले आश्वासनं न पाळता शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव, धान, कापूस, सोयाबीन या शेतमालाच्या घटत्या भावाकडे, संत्र्याकडे सरकारचं लक्ष नसून बेरोजगारांना नोकऱ्या नाही, गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहेत। म्हणून सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी हजारोंच्या संख्येनं आम्ही चांदूर, धामणगाव, नांदगावची मंडळी आलेलो आहोत। सरकारचा निषेध जोरदार तऱ्हेने व्यक्त करणार। पियुष ठोंबरे, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।